जय हिंद मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये चालू घडामोडी 2025 या वर्षातील महत्त्वाच्या असणाऱ्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत आणि त्यावर आधारित काही प्रश्न देखील आपण पाहणार आहोत. हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला पूर्ण स्पष्टीकरणासह भेटणार आहेत. सोबतच यामध्ये आपल्याला पोलीस भरती, वनरक्षक भरती आणि तलाठी भरती तसेच जेवढ्या काही TCS पॅटर्ननुसार होणाऱ्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या सर्वांसाठी हे प्रश्न आपल्याला महत्त्वाचे ठरणार आहेत. आपला हा करंट अफेअर्स चॅप्टरवरती पहिला हा व्हिडिओ आहे आणि यामध्ये आपण जवळपास 150 व्हिडिओ जे आहेत हे बॅक टू बॅक घेणार आहोत करंट अफेअर्स 2025 वर आधारित. आपल्याला या व्हिडिओची PDF सुद्धा डाउनलोड करता येईल. त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे. सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे. त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉइन करायचं आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे. खालीलपैकी कोणत्या राज्याने मदरसा मंडळे रद्द करण्याचा कायदा मंजूर केलेला आहे? मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सुद्धा देत राहा. म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी. तर उत्तराखंड या राज्याने मदरसा मंडळे रद्द करणारा कायदा जो आहे तो मंजूर केला आहे. आपण प्रत्येक प्रश्नाविषयी काही स्पष्टीकरण देखील पाहणार आहोत. तर या प्रश्नाच्या स्पष्टीकरणामध्ये पहा. उत्तराखंड विधानसभेने हे विधेयक मंजूर केले असून ऑक्टोबर 2025 मध्ये राज्यपालाने यावर स्वाक्षरी देखील केली आहे. या कायद्यामुळे 2016चा मदरसा शिक्षण बोर्ड कायदा रद्द करण्यात आला आहे आणि 1 जुलै 2026 पासून राज्यातील मदरसा बोर्ड पूर्णपणे बंद करण्यात येतील. अशा मदरशांना उत्तराखंड शालेय शिक्षण मंडळाची संलग्न व्हावे लागणार आहे. त्या ठिकाणी विज्ञान, गणित आणि सामाजिक शास्त्रे हे विषय शिकणे अनिवार्य ठरणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे आपला. आसामची दुसरी राजधानी म्हणून कोणत्या शहराची घोषणा करण्यात आलेली आहे? आसामची पहिली राजधानी काय आहे? या प्रश्नाचं उत्तर मला आपण कमेंट करून द्यायचं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला विचारलंय की आसामची दुसरी राजधानी म्हणून कोणतं शहर घोषित करण्यात आलेलं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. तर दिब्रुगड हे जे आहे हे आपलं योग्य उत्तर होईल. यामध्ये काही आपण महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत पहा आणि पॉईंट सुद्धा पाहणार आहोत. 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर मुख्यमंत्र्यांनी दिब्रुगडमध्ये राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर ही ऐतिहासिक घोषणा केलेली आहे की 2027 पासून दरवर्षी आसाम विधानसभेचे किमान एक सत्र दिब्रुगडमध्ये आयोजित केले जाणार आहे. दिब्रुगडमध्ये विधानसभेची कायमस्वरूपी इमारत आणि सचिवालयाचं काम लवकरच सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे 2027 पासून दरवर्षी आसाम विधानसभेचं एकतरी सत्र दिब्रुगडमध्ये होणार आहे. प्रशासकीय विकेंद्रीकरण करणे व वरच्या आसाममधील म्हणजे अप्पर आसाम जे आहे त्याची कनेक्टिव्हिटी आणि विकास वाढवणे या मागचा मुख्य उद्देश आहे. यानंतरचा प्रश्न आहे. भारताचे नवीन 15वे उपराष्ट्रपती म्हणून खालीलपैकी कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे? कितवे भारताचे 15वे उपराष्ट्रपती विचारलेला आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी. तर CP राधाकृष्णन यांची भारताचे आपल्या 15वे उपराष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आलेली आहे. मित्रांनो, या प्रश्नाविषयी महत्त्वाचं अजून एक की जे CP राधाकृष्णन आहेत हे उपराष्ट्रपती होण्याच्या आधी महाराष्ट्र या राज्याचे राज्यपाल होते आणि ते डायरेक्ट त्या ठिकाणाहून CP राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती झालेले आहेत आणि ते 15वे उपराष्ट्रपती म्हणून त्यांनी शपथ देखील घेतली आहे. त्यांनी 12 सप्टेंबर 2025 रोजी भारताचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. त्यांनी जगदीप धनखड यांची जागा घेतलेली आहे. म्हणजे उपराष्ट्रपती कोण होते आधी? जगदीप धनखड. आत्ता कोण आहेत? तर आत्ता आहेत पहा CP राधाकृष्णन. तर हे जगदीप धनखड हे भारताचे कितवे? 14वे उपराष्ट्रपती होते. उपराष्ट्रपती होण्यापूर्वी CP राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून ते कार्यरत होते. त्याआधी त्यांनी झारखंडचं राज्यपाल म्हणून देखील काम पाहिलेलं होतं. यानंतरचा प्रश्न आहे. अमलसाड चिकू या उत्पादनाला GI टॅग प्राप्त झाला आहे. तर हे कोणत्या राज्याशी संबंधित आहे? अमलसाड चिकू हे उत्पादन जे आहे याला GI टॅग प्राप्त झाला आहे आणि हे कोणत्या राज्याशी संबंधित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. तर गुजरात या राज्याशी संबंधित आहे अमलसाड चिकू आणि या उत्पादनाला आत्ताच नुकताच GI टॅग देखील मिळालेला आहे. हे प्रामुख्याने गुजरातमधील नवसारी या जिल्ह्यामध्ये पिकवलं जातं. मार्च-एप्रिल 2025 मध्ये याला भौगोलिक निर्देशांक म्हणजेच त्याला आपण GI टॅग म्हणतो मिळाला आहे. हा चिकू त्याच्या अतिशय गोड चवीसाठी आणि फाईन टेक्स्चर आणि जास्त काळ टिकण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध आहे. गीर केसर आंबा आणि कच्ची खारीक त्याला आपण खजूर म्हणतो यानंतर GI टॅग मिळवणारे गुजरातमधील हे तिसरं फळ ठरलेलं आहे.
गुजरातमधील पहिलं फळ कोणतं आहे तर गीत केसर, गीत केसर. दुसरं कोणतं आहे तर खजूर आणि तिसरं कोणतं आहे तर हा आहे पहा अमलसाड चिकू. तर या तिघांना आतापर्यंत GI टॅग मिळालेला आहे आणि हे तीनही फळं गुजरातमधीलच फळं आहेत. प्रश्न 5वा आहे. जागतिक शांतता निर्देशांक 2025 नुसार जगातील सर्वात अशांत देशाच्या यादीमध्ये शेवटच्या स्थानी कोणता देश आहे? मित्रांनो, प्रश्न हा खूप महत्त्वाचा आहे. जागतिक शांतता निर्देशांक 2025 मध्ये जो जाहीर झाला आहे, त्यामध्ये जगातील अशांत देशांच्या यादीत सर्वात शेवटचं स्थान कोणाचं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, तर रशिया हे शेवटच्या स्थानावरचा असणारा देश आहे. पॉइंट करून ठेवायचा आहे, प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. चला याच्यामध्ये काही स्पष्टीकरण आहे पहा. 163 देशांच्या यादीमध्ये रशिया 163 क्रमांकावरती होता, म्हणजे सर्वात शेवटच्या स्थानावर होता. त्यापाठोपाठ युक्रेन आहे 162वा क्रमांक, सुदान आहे 161वा क्रमांक आणि अनेक वर्ष अफगाणिस्तान या यादीमध्ये सर्वात लास्ट होता. परंतु 2025च्या अहवालामध्ये जे चालू युद्ध होतं रशिया आणि युक्रेन यांच्यामुळं ते जे आहेत हे दोन देश सर्वात खाली गेले. आइसलँड हा 2008 पासून सलग जगातील सर्वात शांत देश म्हणून पहिल्या स्थानावरती कायम आहे. या निर्देशकात भारत 115व्या स्थानावरती आहे, जो गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये थोडी सुधारणा दाखवलेली आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील पहिले गुगल सेफ्टी इंजिनिअरिंग सेंटर, त्याला GSEC म्हटलं जातं, GSEC, गुगल सेफ्टी इंजिनिअरिंग सेंटर, हे कोणत्या शहरामध्ये स्थापन केले जाणार आहे? मित्रांनो, करंट अफेअर्सचा हा देखील प्रश्न थोडासा महत्त्वाचा ठरू शकतो. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, तर हैदराबाद हे आपलं योग्य उत्तर होईल. या प्रश्नावर आपण काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स समजावून घ्या. तर या केंद्राचं उद्घाटन 18 जून 2025 रोजी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. जगातील चौथं आणि आशिया पॅसिफिकमधील क्षेत्रातील पहिलंच गुगल सेफ्टी इंजिनिअरिंग सेंटर आहे. इतर 3 जे आहेत, पहिला आहे म्युनिकमध्ये, दुसरा आहे डब्लिनमध्ये आणि तिसरा आहे मलागामध्ये. तर ही केंद्र प्रामुख्याने ऑनलाईन फसवणूक, त्याला आपण ऑनलाईन फ्रॉड म्हणतो, हे रोखण्यासाठी, सायबर सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि AI विकसित करण्यावर त्याचं लक्ष असणार आहे. हे केंद्र गुगलच्या सेफ्टी चार्टर फॉर इंडियाज AI लेड ट्रान्सफॉर्मेशन याचा एक भाग आहे. याचा जास्त फायदा सरकारी संस्था आणि सामान्य नागरिकांना दोघांनाही होणार आहे. पर्याय याचं उत्तर काय आहे पहा, तर ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे हैदराबाद. यानंतरचा प्रश्न आहे, हरिमाऊ शक्ती हा संयुक्त लष्करी सराव कोणत्या 2 देशांमध्ये होतो? मित्रांनो, हा लष्करी सराव जो आहे ना, हा खूप महत्त्वाचा आहे, कारण यावरती आपल्याला प्रश्न एक वेळा विचारण्यात आला होता. हरिमाऊ लष्करी संयुक्त लष्करी सराव जो आहे, तर हा भारत आणि मलेशिया या 2 देशांमधील सराव आहे. पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. याचं स्पष्टीकरण देखील पाहूया. स्पष्टीकरणामध्ये पहा, दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये समन्वय वाढणे आणि जंगलातील किंवा निमशहरी भागातील दहशतवाद विरोधी कारवायांचा सराव करणे. या सरावाची सुरुवात 2012 या वर्षापासून झाली होती आणि हा सराव दरवर्षी आलटून पालटून, म्हणजे एकदा भारतात होतो आणि एकदा मलेशियामध्ये आयोजित केला जातो. तर भारत आणि मलेशिया यांच्यातील द्विपक्षीय संरक्षण सहकार्य मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून हा सराव जो आहे अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यानंतरचा प्रश्न आहे पहा, एका कॅलेंडर वर्षात 4 एकदिवसीय शतके झळकवणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण ठरलेली आहे? प्रश्न थोडासा समजावून घ्या. प्रश्न काय विचारलाय, की एका वर्षामध्ये 4 एकदिवसीय शतक म्हणजे 100 झळकावणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोणती आहे? आणि ती आहे पहा स्मृती मानधना. पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. या प्रश्नाविषयी काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत मित्रांनो, ते पॉईंट्स देखील पहा. तर स्मृती मानधनाने 2024 या एकाच कॅलेंडर वर्षामध्ये 4 एकदिवसीय म्हणजे ODI शतके झळकावले होते. 11 डिसेंबर 2024 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पार्थ या ठिकाणी झालेल्या सामन्यामध्ये 105 धावांची खेळी करून तिने 4थं शतक पूर्ण केलं. यापूर्वी एका वर्षात सर्वाधिक 3 शतके करण्याचा विक्रम बिलिंडा क्लार्क, जी की ऑस्ट्रेलियाची खेळाडू आहे, आणि इतर काही खेळाडूंच्या नावावर देखील होता. स्मृतीने एका वर्षात 4 शतके करून हा जागतिक विक्रम आपल्या नावावरती केला होता. तिने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग 2 शतके आणि न्यूझीलंड विरुद्ध 1 तसेच ऑस्ट्रेलिया या देशाविरुद्ध 1 असे 4 शतकं 2024 या वर्षामध्ये झळकवले होते आणि पहिली महिला क्रिकेटपटू म्हणून एका वर्षामध्ये 4 ODI शतकं झळकवण्याचा विक्रम सुद्धा स्मृती मानधनाने केला आहे. यानंतरचा प्रश्न आहे, शुभांशु शुक्ला हे अवकाशात प्रवास करणारे कितवे अंतराळवीर ठरलेले आहेत? या ठिकाणी आपल्याला भारतातील सुद्धा दिलेलं नाही आणि जगातील सुद्धा दिलेलं नाही. ज्या ठिकाणी आपल्याला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर त्यावेळी जगातील असा प्रश्न असतो हे समजावून घ्यायचं आहे. शुभांशु शुक्ला हे कितवे असे अंतराळवीर ठरले आहेत ज्यांनी अवकाशामध्ये प्रवास केला आहे?
आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, तर 634व्या क्रमांकाचे ॲस्ट्रॉनॉट ते ठरलेले आहेत. याच्यामध्ये लक्षात ठेवा 25 जून 2025 रोजी ॲक्सिओम 4 या मोहिमेद्वारे त्यांना अवकाशामध्ये पाठवण्यात आलं होतं आणि अवकाशात जाणारे ते दुसरे भारतीय होते. तर पहिले कोण होते? राकेश शर्मा आहेत आणि त्यांच्यानंतर हे शुभांशु शुक्ला हे दुसरे आहेत. तर त्यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून जाणारे ते पहिले भारतीय ठरलेले आहेत. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर त्याला आपण ISS असं म्हणतो. या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांनी अधिकृतपणे अंतराळ वीर क्रमांक 634 हा क्रमांक त्यांनी मिळवला. ही मोहीम अमेरिकेच्या ॲक्सिओम स्पेसद्वारे आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये त्यांनी SpaceX ड्रॅगन या यानातून प्रवास केला होता. त्यांनी अंतराळ स्थानकावर सुमारे 18 ते 20 दिवस वास्तव्य करून विविध वैज्ञानिक प्रयोग देखील केले. यानंतरचा प्रश्न आहे 18वी अखिल भारतीय पोलीस नेमबाजी स्पर्धा 2025 ही कोणत्या राज्यामध्ये पार पडली? हा देखील प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे करंट अफेअर्सच्या दृष्टीने. या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये 18वी अखिल भारतीय पोलीस नेमबाजी 2025 ही जी स्पर्धा आहे ती पार पडली होती. यावर काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत मित्रांनो, त्या पॉईंट्समध्ये पहा. ही स्पर्धा मध्य प्रदेशातील इंदोर या ठिकाणी रेवंती रेंज या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा 24 मार्च ते 29 मार्च 2025 या कालावधीमध्ये झाली होती. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं होतं. यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणाच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं? तर त्या राज्याचे मुख्यमंत्री मध्य प्रदेशचे मोहन यादव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं होतं. देशभरातील केंद्रीय सशस्त्र दल CRPF तसेच राज्य पोलीस दल आणि केंद्रशासित प्रदेशातील पोलीस दलांचे सुमारे 600 पेक्षा अधिक नेमबाज या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. ही स्पर्धा सीमा सुरक्षा दलाच्या म्हणजेच BSFच्या इंदोर येथील सेंट्रल स्कूल ऑफ आर्मामेंट अँड वॉरफेअर स्किल्स याद्वारे आयोजित करण्यात आली होती. यानंतरचा प्रश्न आहे मध्य प्रदेश राज्यातील गांधीसागर वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या 2 जिल्ह्यांमध्ये पसरलेलं आहे? यासाठी महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. पहिला प्रश्न असा की मध्य प्रदेशातील किंवा गांधीसागर वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ते आहे पहा मध्य प्रदेश या राज्यामध्ये. पण मध्य प्रदेश राज्यातील कोणत्या 2 जिल्ह्यांमध्ये हे पसरलेलं आहे? तर पहिला जिल्हा आहे मंदसौर आणि दुसरा आहे नीमच. हे 2 जिल्हे आहेत. या जिल्ह्यांमध्ये गांधीसागर वन्यजीव अभयारण्य जे आहे ते पसरलेलं आहे. पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर होईल. या प्रश्नावर काही मित्रांनो महत्त्वाचे पॉईंट्स देखील आहेत ते पहा. तर हे अभयारण्य मध्य प्रदेशच्या वायव्य भागात राजस्थानच्या बॉर्डरला लागून आहे. चंबळ नदी या अभयारण्यातून वाहते आणि या अभयारण्याला 2 भागात विभागते. पश्चिम भाग नीमच जिल्ह्यात आणि पूर्व भाग मंदसौर या जिल्ह्यामध्ये आहे. या ठिकाणी चिता प्रकल्प लक्षात ठेवा, त्याला आपण कुनो नॅशनल पार्क नंतर गांधीसागर हे अभयारण्य चित्त्यांचं दुसरं निवासस्थान आहे. पहिलं कोणतं आहे? कुनो नॅशनल पार्क आणि दुसरं कोणतं आहे? गांधीसागर अभयारण्य. हे विकसित केलं गेलं आहे आणि दक्षिण आफ्रिकेहून आणलेल्या चित्त्यांना सोडण्याची तयारी ही 2024-25 मध्ये पूर्ण झाली आहे. या अभयारण्याला लागूनच चंबळ नदीवर बांधलेले गांधीसागर धरण देखील आहे. यावरती अजून एक प्रश्न आपल्याला तयार होतो की गांधीसागर धरण जे आहे हे कोणत्या नदीवरती बांधण्यात आलेलं आहे? तर ते आहे पहा चंबळ या नदीवरती. यानंतरचा प्रश्न आहे रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय संस्था खालीलपैकी कोणती आहे? खालीलपैकी हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे खाली दिलेल्या पैकीच एक अशी कोणती संस्था आहे की जिला रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळालेली पहिली भारतीय संस्था ठरलेली आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, तर एज्युकेट गर्ल ही जी संस्था आहे या संस्था अशी ठरली आहे की दिलेल्यांपैकी पहिलं त्यांना रॅमन मॅग्सेसे पुरस्कार देण्यात आलेला आहे. याच्यावरती जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ना, हे पॉईंट्स खूप महत्त्वाचे आहेत. तर पहिली भारतीय संस्था तांत्रिकदृष्ट्या आवर लेडी ऑफ परपेच्युअल सकर हॉस्पिटल ही आहे आणि यांना 1977 मध्ये हा पुरस्कार देण्यात आला होता. पण दिलेले जे ऑप्शन आहेत त्या ऑप्शनमध्ये एज्युकेट गर्ल जे आहे हे आपलं उत्तर होणार आहे. याचे संस्थापक आहेत पहा सफिना हुसेन. आणि याचं महत्त्व काय आहे? तर या संस्थेने भारतातील दुर्गम भागातील मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोठं काम केलं होतं. या कार्यासाठी सफिना हुसेन यांना 2023-2024 मध्ये वाईज पुरस्कारासह अनेक आंतरराष्ट्रीय सन्मान देखील मिळालेले आहेत. लक्षात ठेवायचे, जर आपल्याला भारतातील पहिली विचारलं तर ही असणार आहे कोणती? आवर लेडी ऑफ परपेच्युअल सकर हॉस्पिटल. पण आपल्याला जर ऑप्शनमध्ये हे दिलंच नसेल तर एज्युकेट लेडी हे आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार 2024 खालीलपैकी कोणाला देण्यात आलेला आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तर शकुंतला खटावकर यांना 2024चा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार जो आहे तो देण्यात आला होता.
तर या कबड्डी म्हणजे त्यांनी कबड्डी खेळाडू आणि प्रशिक्षण म्हणून मोलाचं योगदान देखील दिलेलं आहे. 3 लाख रुपये रोख, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह या पुरस्काराचं मानधन होतं. आणि महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनाद्वारे या पुरस्काराची घोषणा करण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 14 आहे. ई कॅबिनेट प्रणाली लागू करणारे देशातील आपल्या पहिले राज्य कोणतं ठरलेलं आहे? ई कॅबिनेट प्रणाली लागू करणारं देशातील पहिलं राज्य. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी, तर उत्तराखंड हे आपलं योग्य उत्तर होणार आहे. याच्याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत मित्रांनो, ते पॉईंट समजावून घ्या. तर उत्तराखंड या राज्याने ही प्रणाली राबवून मंत्रिमंडळाच्या बैठका पूर्णपणे पेपरलेस आणि डिजिटल केलेल्या आहेत. प्रशासकीय कामकाजामध्ये पारदर्शकता आणणे, वेळेची बचत करणे आणि पर्यावरणाचं रक्षण म्हणजेच कागदाचा वापर करणे हा जो आहे हा मुख्य हेतू आहे. पहिले ई कॅबिनेट राज्य उत्तराखंड आहे. पहिले पेपरलेस विधानसभा नागालँड आहे. पहिले ई बजेट सादर करणारं राज्य उत्तर प्रदेश आहे आणि पहिले पेपरलेस हायकोर्ट हे जे आहे हे केरळमध्ये आहे. या ठिकाणी मित्रांनो हे 5 प्रश्न जे आहेत हे थोडेसे इम्पॉर्टंट ठरू शकतात. यानंतरचा प्रश्न आहे. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 खालीलपैकी कोणाला देण्यात आलेला होता? प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 हा जो आहे हा कुमार मंगलम बिर्ला यांना देण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. याच्याविषयी इम्पॉर्टंट पॉईंट्समध्ये पहा. तर आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष आहेत कुमार मंगलम बिर्ला आणि यांना तो पुरस्कार देण्यात आला आहे. भारताच्या आर्थिक विकासातील त्यांचे योगदान आणि त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वासाठी हा सन्मान त्यांना देण्यात आला. 24 एप्रिल 2025 रोजी मुंबईमध्ये एका विशेष कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. या सोहळ्यामध्ये किंवा या कार्यक्रमामध्ये श्रद्धा कपूर, सोनाली कुलकर्णी, अभिनेता सुनील शेट्टी, सचिन पिळगावकर आणि ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनीही विविध श्रेणीमध्ये मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलं. तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे 15 प्रश्न जे आपल्याला 2025 मध्ये इम्पॉर्टंट चालू घडामोडीवरती आपण घेतले होते. हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. या व्हिडिओची PDF सुद्धा तुम्हाला मी दिलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.